नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये GNM सेकंड इयरचा चाइल्ड हेल्थ नर्सिंगमधला विचारला जाणारा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वाढ व विकासाचे टप्पे म्हणजे किंवा माइलस्टोन कशा प्रकारे असतात त्या वयाप्रमाणे लिहायचे आहेत आपल्याला. ओके, हा प्रश्न विचारला जातो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंगला. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. त्याच्यानंतर आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पहिलं बघूया, जन्मानंतर बाळाच्या आणि विकासाचे निरीक्षण करताना, जन्मानंतर बाळाचे वाढ आणि विकासाचे निरीक्षण करताना ते वाढ लिहायचं राहिलं, त्यांच्या ठराविक क्रम असतो. जसे मान धरणे, मान उचलणे, पालथे पडणे या क्रियाक्रमाने आणि वयाच्या ठराविक कालावधीत होतात. त्याला वाढ आणि विकासाचे टप्पे किंवा माइलस्टोन म्हणतात. वाढ विकासाचे टप्पे किंवा माइलस्टोन असे म्हणतात. तर पहिलं काय आहे, बाल जन्मल्याबरोबर म्हणजे जेव्हा बाळ जन्मलेलं असतं तेव्हा चोखणे, गिळणे, रडणे, हाताला स्पर्श करणे. म्हणजे बाळ जेव्हा जन्मतो तेव्हा चोखणे, गिळणे, हाताला स्पर्श करणे केल्यास मूठ आवळणे. हाताला स्पर्श केला की लहान बाळ मूठ आवळते. तुम्ही आजूबाजूच्या मुलांचं बघितलं, दोन्ही खांद्यांना हात घालून असे धरल्यास पायाची हालचाल करणे या स्वाभाविक क्रिया होत असतात. म्हणजे बाळाला उचलून घेतल्यावरती या क्रिया बाळ करतं. तर जन्मल्याबरोबर आता आपण मंथली 1.5 वर्ष 2 वर्ष असं बघणार आहोत. तर 1 ते 2 महिने. दुसरं आहे 1 ते 2 महिने लडबडणारी मान स्थिर ठेवते. म्हणजे मान जी लडखडत असते ते स्थिर ठेवते. उताने झोपवले असता मान एका बाजूला वळवते आणि घशातून आवाज काढते. म्हणजे मान एका बाजूला वळवते आणि घशातून आवाज काढते. 2 ते 3 महिन्यामध्ये काय होतात, तर मान धरतं बाळ काय करतं, मान धरणे, पालथे झोपल्यास मानवर उचलून डोके स्थिर ठेवते. आईकडे एकटक लावून पाहते आणि आईला ओळखते आणि पाळते पडते 2 ते 3 महिन्यानंतर. ओके, तुम्ही आजूबाजूच्या लहान मुलांना बघितलं असेल. त्याच्यानंतर आहे 4थ्या महिन्यात काय होतं, आवाजाच्या दिशेने मान वळवतं. म्हणजे आपण आवाज दिला की बाळ मान वळवतं, हसते, हुंकार भरते. म्हणजे आपण हुंकार असा आवाज काढणार. हे तुम्ही बेसिकली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 5व्या महिन्यात काय करतं बाळ, हे आपल्याला टप्पे लिहायच्यात. तर पालथे पडलेले उताने झोपते. म्हणजे पाळता जर पडला असेल बाळ तर उताने झोपतं. कुशीवर वळतो, आवाजाकडे लक्ष केंद्रित करतो. खेळणे जवळ घेतले असल्यास हात लांब करते. म्हणजे 5व्या महिन्यात पालथं पडलेलं उतानं होतं, सरळ होतं. त्याच्यानंतर कुशीवर वळतं बाळ. त्याच्यानंतर आवाजाकडे लक्ष केंद्रित करतं. जवळ असल्यास हात वर करते. आईचा आवाज आई जेव्हा आवाज करते तेव्हा हुंकार असा हुंकार करते. कळलं. त्याच्यानंतर 6वा महिना आहे, पालथे पडून मागे सरकते. 6व्या महिन्यात काय होतं, तर पालथे पडून मागे सरकते, हात लांब करून जवळचे खेळणे घेते. म्हणजे पालथे पडून मागे सरकते, हात लांब करून जवळचे खेळणे घेते. खेळणे पाहून त्याच्या आवडीचं खेळणं असेल तर हसते, जोरात आवाज करते, ओळखीच्या व्यक्तींना जोरजोरात हुंकारून प्रतिसाद देते. हातातले खेळणे फेकते, आधाराने बसायचा प्रयत्न करते 6व्या महिन्यात. त्याच्यानंतर 7वा महिना आहे, आधाराशिवाय बसते, पोटावर पडून रागण्याचा प्रयत्न करते. म द प असे एक अक्षरी शब्द उच्चारतात बाळ. बोलण्याचा प्रयत्न करते, होकारात्मक नकारात्मक प्रतिसाद देतात 7व्या महिन्यातली बाळ. तर आपल्याला प्रत्येक महिन्यात कसं काय बदलतं ते लिहायचं. त्याच्यानंतर 8वा महिना आहे, रांगते, खेळणे, एका हातातून दुसऱ्या हातात घेते. म्हणजे रांगणे, खेळणे, बराच वेळ खेळत राहते. हातातून खेळणे पडल्यास उचलून घेते. दादा, मामा असे एक अक्षरी शब्द उच्चारते. पुनरुच्चार करते, प्रत्येक वस्तू तोंडात घालते आणि हिरड्या त्यांच्या फुगलेल्या असतात कारण दात येणार असतात. त्याच्यानंतर 9वा महिना आहे, रांगत जाऊन हवी ती वस्तू खेळणे घेते. रांगत जाऊन हवी ती वस्तू किंवा खेळणे घेते. आपले परके समजते बाळाला किंवा नावाने बोललेल्याच प्रतिसाद देते. तर बाळाला नाव कळलेलं असतं तर ते प्रतिसाद देते किंवा कृती करते. उदाहरणार्थ परत ये म्हटल्यास रांगत परत येते. एकाग्रतेने वस्तूंकडे पाहणे, टीव्हीच्या आवाजाकडे वळून पाहतं. म्हणजे टीव्ही जर आपला चालू आता हल्ली टीव्ही असतोच, एकाग्रतेने वस्तूकडे चित्राकडे पाहते, टीव्हीच्या आवाजाकडे पाहते. त्याच्यानंतर उभे राहते, म्हणजे पकडून उभं राहतं. खालचे पटाशीचे 2 दात येतात 6 ते 9 महिन्यात. ओके, त्याच्यानंतर 10 ते 11 महिन्यात काय होतं, टाटा, दादा, मामा, काका हे 2 अक्षरी शब्द न अडखळता बोलते. धरून उभे राहून हात जोडण्याचा प्रयत्न करते. बसलेले उठून उभे राहते 10व्या महिन्यात. 11 ते 12व्या महिन्यात काय होतं, हात सोडून उभे राहते. म्हणजे 11 ते 12व्या महिन्यात बाळ काय करतं, हात सोडून उभं राहतं. त्याच्यानंतर टाळ्या वाजवते,
गाण्याच्या चाळीवर म्युझिकवर डोळे आनंदाने म्हणजे डोलते किंवा आनंद व्यक्त करतात. मुलांना गाणे खूप आवडतात. तर एकसारखी बडबड सुरू करते. हात जोडून 1-2 पावले टाकून एकदम म्हणजे बसते. म्हणजे हात उभं राहणार. तुम्ही लहान मुलांना बघितलं असेल तुमच्या आजूबाजूच्या किंवा उभं राहतं आणि 1-2 पावलं चालून परत लगेच बसते, कारण भीती असते पडणार म्हणून. त्याच्यानंतर 13 ते 14 महिने खालचे वरचे एकूण 6 दात येतात. 13 ते 14 महिन्यात काय होतं, खालचे वरचे एकूण 6 दात येतात. हात जोडून चालू लागते, हात जोडून मग चालायला लागते. त्याच्यानंतर आपल्या हाताने घास घेते, खेळण्यामधील ठोकले एकावर एक रचते, पाहते, परत रचते, शब्दसंग्रह वाढतो, बरेच शब्द स्पष्ट बोलता येतात. रागाने प्रेमाने बोलावलेले मुलांना आता कळू लागतं. 15 ते 16 महिन्यात काय असते चेंजेस किंवा विकास कसा होतो. 15 ते 16 महिन्यात जिना चढण्याचा प्रयत्न करते. खेळणे, दंगा करणे आणि सतत बडबड चालू असते. सांगितलेले समजते, शिकवलेल्या गोष्टी करते. म्हणजे सांगितलेले समजते, शिकवलेल्या गोष्टी बाळ करतं. त्याच्यानंतर आहे 17 ते 18 महिन्यात काय करतं, धावतं, पळतं, जिना चढतो, छोट्या पिल्ल्याने पाणी पिणे, दूध पिते, खुर्चीवर चढून बसते, बॉलने खेळते, इकडे ये तिकडे जा बस अशा आज्ञा पाळतं. इकडे आपण तिकडे जा बोलतो ना, तर ते बोलते. बोलवलेले सर्व गोष्टींचे आकलन होते. संडासला लघवीला आलेले कळते, सांगू शकतो बाळ, परंतु अजून त्यावर नियंत्रण नसते. म्हणजे 17 ते 18 महिन्यात 17 ते 18 महिने बाळ 1.5 वर्षाचं असते, तर सांगू शकते. 19 ते 24 महिन्यांमध्ये काय होतं, धावणे, पळणे. 19 ते 24 महिने, 24 म्हणजे 2 वर्ष. यामध्ये धावणे, पळणे, जिना चढणे, उतरणे, धावणे, पळणे, जिना चढणे, उतरणे, मोजे काढणे, घालणे या गोष्टी करू शकते. पाठीवर रेघाट्या मारणे, पुस्तकाची पाने उलटी करणे, फाडणे सुरू असते. शिशू आलेली सांगते, परंतु खूप खेळते किंवा खूप बोलते. सांगितलेले कळते, त्याप्रमाणे क्रिया करतं. 25 ते 36 महिन्यात काय होतं, दिवसा बाळ ओले करत नाही, कपडे ओले करत नाही. 3 वर्षापर्यंत मूलमूत्रावर चांगले नियंत्रण येते. त्याच्यानंतर 21 वर्षानंतर म्हणजे 2.5 वर्षानंतर 21 चुकून बोले, 2.5 वर्षानंतर नर्सरीत जाऊ शकतं बाळ. नर्सरीत जाते. 3 चाकी सायकल चालवते किंवा मित्रात रमू शकतात बाळ. खेळणे, आपल्याला हव्या त्या गोष्टी मागणे, कपडे घालता काढता येतात. बूट्स लावताना खालीवर म्हणजे बटन्स लावताना बाळाला खालीवर होते, पण ते लावू शकतो. पाठीवर वाकड्या तिकड्या फुल्या मारता येतात, रेषा मारता येतात. त्याच्यानंतर आहे 35 ते 36 ते 38 महिने, गोल काढणे, शिक्षकांनी म्हटल्यावर गाणे म्हणणे, नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे, वरील सर्व गोष्टी करते. शिवाय घराबाहेर समन्वयस्क मुलं जे असतात त्यांच्यात खेळणे, सतत म्हणजे अक्षर काढते. शिक्षकांनी धीराने बोलले व त्यांनी सांगितलेले समजून घेऊन कृती करू शकते. अशा प्रकारे बाळाच्या वाढ व विकासाचे टप्पे आहेत. तुम्ही ह्या नोट्स काढून घ्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.